विडी घरकुल येथील वैष्णव मारुती मंदिर ते डीएड कॉलेजपर्यंत रस्ता करण्याच्या कामात भाजप आमदारास आमंत्रित केल्याचा राग मनात धरून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोठे पिता पुत्रासह 5 जणांच्या विरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सतीश कल्लप्पा भरमशेट्टी वय 45 राहणार सर्वदेनगर जुना विडी घरकुल मुळेगाव रोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाबीर कुर्ले, जावळेसर, विठ्ठल कोटा, प्रथमेश कोठे, महेश कोठे राहणार सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय. विडी घरकुल परिसरातील वैष्णव मारुती मंदिर चौक ते डीएड कॉलेज राज मेमोरियल शाळेपर्यंतचा रस्ता भारत सरकारच्या स्वच्छ वायू योजनेअंतर्गत अर्थात धूळमुक्त योजनेअंतर्गत महानगरपालिकेतून निविदा काढण्यात आली. या कामाच्या उद्घाटनाची भाजपचे शहर कार्यकारिणी सदस्य सतीश भरमशेट्टी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी 9 मार्च रोजी सकाळी 11:30च्या सुमारास वैष्णव मारुती मंदिरासमोरील रस्त्यावर तयारी केली होती. या कार्यक्रमास भाजपाचे आमदार विजयकुमार देशमुख यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्याचा राग मनात धरून शाबीर कुर्ले, जावळेसर, विठ्ठल कोटा, प्रथमेश कोटे, महेश कोटे यांनी जमवून भरमशेट्टी यास कोणत्या तरी लोखंडी वस्तूने डोक्यावर मारून जखमी केलं. यावेळी भरमशेट्टी यांची पत्नी भांडून सोडवण्यास आली असता त्यांना देखील ढकलून दिल्यानं त्यांनाही जखम झाले. म्हणून MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुकडे पुढील तपास करतायत.